राम शेतकरी मित्रांनो, या दुपारचं जेवण करायला भांड्या माळाला. शेतकऱ्याचं जेवण म्हणजे तुम्हाला माहीत ना किती अवघड असते. हे पहा, ज्वारीची भाकर आणि ठेसा घेऊन आलेलो आहे शेतामध्ये. बेस्टपैकी जेवण चाललं पहा. ढोरं चरायला लावून दिलेले आहेत. ढोरं तर असे गरीब आहेत आमचे, ते पहा कसे देवासारखे उभे राहिलेत. बैल दुपारला जगून बसलीत. ती पहा पलीकडे ती बगडी गाय आहे, इकडं तांबडी गाय आहे, इकडं आमचा लाडक्या मोरे आहे, तर तिकडं काजळ आहे. आणि त्यो उभा आहे का पलीकड, ते होय सरज्या. आणि अलीकडं पांढरा आहे का ते होय राजे. हा आला पुढं. मित्र, त्याचं कसं आहे, शेतकऱ्याच्या जीवनातल्या अडचणी असतात आणि सुखा दुःखाला पुढं सामोरं जावंच लागतं हो शेतकऱ्याला. पाणी पितो एक मिनटं जरा. त्याचं कसं आहे मित्र हो, शेतकऱ्याच्या जीवनात अडचणी लय असतात. पण शेतकऱ्याचं कसं आहे, सगळं सहन करण्याची ताकद असते. तितकं सहन पुन्हा कोणी करीत नाही. त्याच्यामुळे जरा शेतकऱ्याची जरा कीव करा आणि शेतकऱ्याला जरा न्याय द्या. आता मी कोणाला म्हणलं तुम्हाला कळलं असन. समजणे वाले को इशारा कॉपी. त्याचं कसं आहे मित्र हो, आता काळ बदलला, बरोबर का नाही? काळ बदलला. आता जरा जेवण करायला सुरुवात करतो, टोपी गिपी काढतो जरा, आहे की नाही? शेतकऱ्याला नियम आहेत हो, पुन्हा कोणालाच नियम नाहीत. शेतकऱ्याला कसं आहे, नियमात जीवन जगावं लागतं. मिरगातच पेरणी झाली पाहिजे, गोकुळाष्टमीला ज्वारी पेरली पाहिजे, टायमाला सगळं. जेवताना पण डोक्यावर कपडा, फेटा, रुमाल काय असेल ते ठेवलं नाही पाहिजे. त्याचं कसं आहे मित्र हो, आपल्या जीवनातल्या असतात पहा अडचणी. आपलं कोण नसतं शेवटी, आहे की नाही? आपल्याला आपलंच पाहावं लागत असतं. त्याचं कसं आहे मित्र हो, आपलं दुःख दुसऱ्याला सांगू नये असं म्हणतात, पण सांगितलं असं तरी मोकळं कसं होईन मन. म्हणून माणसाचं मन कसं पाहिजे, मोकळं पाहिजे. जे वाटेल ते भाड बोलून दाखवायचं. आणि आमच्या शेतकरी तसंच असतंय, वाटेल ते आम्ही बोलून दाखवतो. मनात आमच्या काहीच नसतंय शेतकऱ्याच्या, पण बाकीचे आहेत का त्याच्या मनातले असते. आमच्या मालाला भाव नाही. शेतकरी आमचा गांजून गेला, पिसून गेलाय. संकट आले तर, आसमानी संकट आले तर ह्या पुरानं किड्या मुंग्यासारखे माणसं वाहून चाललीत. आणि दुसरे वाहून चाललेत काय? शेतकरीच. कारण शेतकरी जंगलात राहतो ना, है नाही? ही आमची बगळी वाहून गेली ती पहा पुरामध्ये, पण ती आली तिच्या आकारानं. पण आमची दुसरी एक आहे मसळ, तिचं नाव आहे मैनी. ती मैनी जी गेली माणसानं तिकडं गाडवळीला, मग आमच्या त्या पोरानं फाशी टाकून धरली पुलावर, बंधाऱ्यावर. आणि हे जे आहे का राजा, ते लय भारी होतं पहा. आणि हे आहे का हे देव बैल पहा, लय गरीब आहे. सांगायचा मुद्दा असा मित्र की माणसानं काय कमी जास्त केलं ना, तर लोक त्याला बोलतात, है की नाही? पण ढोराला कमी जास्त झाल्यावर काय बोलता येणार हो? आपण त्याला जर समजा अवतारा नाही चाललं तर काठीनं बद मारतो त्याला काय वाचा आहे का काय? पण त्याचा विचार केला पाहिजे शेतकऱ्यानं. आणि साधू संतांना सांगितलेलंच आहे ना, प्राणी मात्रावर दया करा. पण आपण दयाच करीनच, आपण भड दगड हाणायलो. शेतकरी मित्र होय, आपल्या कोणत्याच बैलाला गाईला दगड मारायची गरज नाही. तुम्ही पाहत असा मी जेवण करायला आता, आणि पडकात गवत काही इतकं जास्त नाही, पण किती खळू खालीत. एकदम शांत ढोर आहेत.
बेजार करीत नाहीत, काय नाहीत. हां, ते विषय आपला चालला होता की शेतकऱ्याच्या व्यथा. शेतकऱ्याच्या व्यथा म्हणजे अशा आहेत, तुम्ही बघून घेता असा येतात वाळून गेलं सगळं इकडं. आता हे पिकं पण वाळून गेलेत. आता ते भावना असते की शेतकरी कधी रडतो कधी रडतो. अरे शेतकरी सगळ्याला जगितो ना, म्हणून तो रडतो. कारण जी आई ज्या बाळाला पाहिजेत असते ना, त्या आईला त्याच्या वेदना माहीत असतात. तसं शेतकरी सगळ्या जगाला जगितो ना, अन्नधान्य पुरितो ना, मग त्याचं त्याला माहीत असतंय दुःख. पोतभर माल कमवायला किती मेहनत घ्यावी लागते, त्याला पेरावं लागते, डेअरिंग करून पैसा घालावा लागतो शेतामध्ये, आणि मग कुठंतरी उत्पन्न निघतं. सांगायचा मुद्दा असा मित्र, शेतकऱ्याच्या वाली आता कोणी राहिला नाही. सगळे काही असे लोक आपापल्या स्वार्थामध्ये गुंग आहेत. राजकारणी, उद्योगपती, मोठमोठे बिल्डर, धंद्यावाले, काय विचार करायला कोण कोणा सांगा बरं. ही आता आडी पहा, भाकर खाता खातात आमची बगडी. चल ये ये, हिला सवय पहा रोज जेवण करताना तिला मी भाकर चालत असतो, आणि हिला पण आहे. ये चल सोमी ये, सोमी ये. ती आज जरा काठी मारली तिला मग. तिला वाटायला काठी भाकरी तिला दाखवून काठी मारतो काय, ती जरा दबकती यायला लागली. चल भेऊ नको खाय. चला जा आता पलीकडे, चला चला निघा चारायला, चला इकडे चारायला जा. चल बगडी चल. आता येऊ नका जवळ, आता मला जेवण करू द्या पद्धतशीर. तुमचं चालू आहे चरणं, जरसं जेवतो. शेतकरी मित्र कसं आहे, आपल्याला मेहनत तर घ्यावाच लागते शेतात, ते मात्र खोटं नाही. पण मित्र एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण म्हणतो तो यार माल होईन पुरण, आपल्याला पाठीमागच्या काळामध्ये गायी होत्या, शेणखतं पडायचे, उत्पन्न पण भरघोस व्हायचं बरं का. मग आताच्या काळामध्ये काय नाही राहिलं तसं. हे बघा, गाईचं काम सांगायला गाई गरीब पिते पहा. हे बघा मी जेवण करतोय, हे गाय जवळ आली, लय गरीब गाय आहे. कसं आहे मित्र, श्रीकृष्णानं गायी पाळल्या होत्या. आपण ऐकले 9 लाख गायी होत्या श्रीकृष्णाच्या, आणि आपल्याकडे एक नाही. मला सांगायचं की गोधन असावं शेतकऱ्याच्या दारात, ती लक्ष्मी आहे शेतकऱ्याची. चांगला विचार करू, गोधन पाळू आणि सुखी समृद्ध होऊ. आणि थोडंसं जेवण करतो, नंतर बोलतो. राम राम.